नाशिकचं प्रसिद्ध काळाराम मंदिर आता राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत आहे, कारण आज नाशिकच्या या काळाराम मंदिरामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्याकडून काळारामाची महाआरती करण्यात येणार आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर परिसरात आपण जर बघितलं तर संपूर्णपणे या ठिकाणी बॅनर्स जे आहे हार्दिक स्वागताचे आणि शुभेच्छांचे या सगळ्या मंदिर परिसरामध्ये बावनकुळे आणि गिरीश महाजन यांचे लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर याआधी 22 जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या हस्ते श्री काळारामाची आरती होईल आणि त्यानंतर गोदावरीची आरती त्यांच्या हस्ते करण्यात येईल अशा पद्धतीचं जाहीर करण्यात आलेलं होतं। 22 जानेवारीला ज्या पद्धतीने अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे आणि अतिशय भव्य असा सोहळा 22 जानेवारीला खरं तर अयोध्येमध्ये पार पडतोय। मात्र त्या ठिकाणी न जाता उद्धव ठाकरे हे अधिवेशनाच्या निमित्ताने 22 जानेवारीला नाशिकमध्ये येत आहेत आणि संध्याकाळी साधारणपणे 6:15 वाजता काळारामाची आरती त्यांच्या हस्ते केली जाणार आहे आणि त्यानंतर मग गोदावरीची आरती देखील ते करणार आहेत। मात्र त्याआधीच आता भाजपकडून ठाकरे गटावर कुरघोडी करण्यात आलेली आहे आणि बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्या हस्ते ही आरती जी आहे ती या ठिकाणी आज पार पडणार आहे काळारामाची। आणि त्यामुळे कुठेतरी आता रामावरून पुन्हा एकदा भाजप आणि ठाकरे गटामध्ये या ठिकाणी आपल्याला रस्सीखेच जी आहे, चढाओढ जी आहे ती पाहायला मिळते आहे। अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।